प्रभाग क्रमांक 21 मधून शिंदे गटाचा प्रचाराचा शुभारंभ। सौ ज्योती खोले, रमेश आर.डी. धोंगडे, सूर्यकांत आप्पा लवटे यांची नागरिकांशी थेट भेट। नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक प्रभाग 21 मधून शिंदे गटाचे उमेदवार सौ ज्योती खोले, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे यांनी प्रचाराचा रणशिंग फुंकले असून गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। नाशिक रोड, जय भवानी रोड येथील तुळजाभवानी मंदिरात सकाळी प्रभागात रॅली काढून नागरिकांशी संवाद साधला। सकाळी तुळजाभवानी मंदिरात पूजा करून प्रचारास सुरुवात करण्यात आली। प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांनी आलेल्या उमेदवारांचे स्वागत केले। रॅली दरम्यान उमेदवारांनी श्री भगवती माता मंदिर, खोले चौकातील म्हसोबा महाराज मंदिराचे दर्शन घेऊन प्रभागातील नागरिकांना धनुष्यबाणाला नाशिक महानगरपालिकेवर निवडून द्यावे असे आवाहन केले। उमेदवारांनी प्रभागात फिरून संवाद साधत पत्रके वाटून धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले। प्रभागात यापूर्वी केलेल्या कामांची पावती म्हणून नागरिक पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून देतील अशी आशा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी व्यक्त केली। शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे, विजय करंजकर आदींनी प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी उपस्थिती लावून मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय। मी सर्वच जे इच्छुक उमेदवार आहेत अशा सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं या संपूर्ण परिसरामध्ये आपले आई तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि या आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन हे सर्व शिवसैनिक या ठिकाणी प्रचारासाठी उतरलेत। मला निश्चित खात्री आहे ज्या प्रकारे आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांनी ज्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक योजना या ठिकाणी आणल्या आणि आपण जर बघितलं असेल एक 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक वेगळा असा ठसा त्या ठिकाणी उमटून सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी जे काही कार्य या ठिकाणी केलं तर संपूर्ण लोकांना निश्चितच त्यांच्या संदर्भामध्ये एक आदर आहे आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे जिथं जिथं धनुष्यबाणाचे उमेदवार या ठिकाणी असतील तिथं तिथं सर्व प्रचंड मतांनी विजयी होतील आणि त्या सगळ्यांना आई तुळजाभवानीचा आशीर्वाद राहील हीच सदिच्छा या ठिकाणी बाळगतो आणि पुन्हा एकदा सर्वच उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। प्रचाराचा नारळाचा शुभारंभ आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं पार पडला। निश्चितच वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा या सर्वांना असलेला पाठिंबा या सर्वांच्या जोरावरती आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 21चा शुभारंभ या ठिकाणी केलाय। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये गेल्या 2.5-3 वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मिळालेल्या अनेक योजना असतील, या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मग माता भगिनींना असेल, बांधवांना असेल, लाडक्या भावांना असेल किंवा कामगारांना असेल, विद्यार्थ्यांना असेल, या सर्वांना खऱ्या अर्थानं न्याय मिळण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रभर केलं आणि त्याच जोरावरती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याची सत्ता या ठिकाणी स्थापन झाली आणि आज त्यांच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी शुभारंभ करून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या शहराने कायमच वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आनंदीगे साहेब यांच्यावर प्रेम केलं आणि त्या प्रेमाची थाप आमच्या या सर्व 4ही उमेदवारांना निवडून आणून हा संपूर्ण प्रभाग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी 100% या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून ह्या प्रभागाचा जो काही विकास झाला ते विकासाचं पर्व चालू ठेवण्यासाठी सर्व नागरिक बांधव भगिनींना मी विनंती करेल की या निवडणुकीमध्ये सर्वांनी या 4ही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या चौघांचंही निशाणी धनुष्यबाण, या धनुष्यबाणाला प्रचंड मतांनी विजयी करावं अशी मी कळकळीची विनंती या सर्व मायबाप जनतेला मी या ठिकाणी करतो। आज या ठिकाणी महाराष्ट्राचं दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षी ठेवून तुळजाभवानी मंदिरामध्ये शिवसेना पक्षाचे शिंदे साहेब गटाचे आणि तिन्ही उमेदवारांनी या ठिकाणी प्रचाराचा आज नारळ फोडला आहे। निश्चितच
जनतेने आम्हाला चांगल्या प्रकारे आम्ही, कारण की गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी लोकांचं नेतृत्व करीत आहे आणि प्रभागाचा विकास करीत आहे. त्याबद्दल या टायमाला सुद्धा आम्हाला जनता भरघोस मताने निवडून देईल याच्यात काही शंका वाटत नाही. आणि लोकांचं आमच्यावर असलेलं प्रेम निश्चित या टायमाला ते आम्हाला मताच्या स्वरूपात देतील अशी अपेक्षा पाळतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोल तुळजा भवानी माते की जय. महर्षी वाल्मिकी भगवान की जय. आज प्रभाग क्रमांक 21 मध्ये शिवसेना महायुतीचे आमचे उमेदवार श्री सूर्यकांत अप्पा लवटे, ज्योतिताई खोले, तसेच आमचे सहकारी प्रताप भैया मेहरोलिया, आज या नागरिकांनी आज जो या ठिकाणी प्रतिसाद दिला, ज्यावेळेस आपण नारळाचा प्रारंभ आपण आज या ठिकाणी केला, त्या कार्यक्रमासाठी खास आमचे तुळजाभवानी मंदिरा ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराजे सहाने, आमचे माजी खासदार व आमचे मार्गदर्शक श्री हेमंतप्पा गोडसे व सर्व उपस्थित सर्व नातेवाईक, सर्व पदाधिकारी, मित्र परिवार, सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. की कारण आणि मार्गदर्शक सर्व आमचे जे ज्येष्ठ आहेत या ठिकाणी, डॉक्टर्स असतील, वकील असतील, ऍडव्होकेट असतील, सर्व स्तरामधील नागरिक या ठिकाणी आलेले आहे. आणि जो तुम्ही आम्हाला प्रतिसाद या ठिकाणी आज तुम्ही या ठिकाणी दिला, तर निश्चितच आप्पासाहेब आम्ही ग्वाही देतो की आपल्या या प्रभागामध्ये धनुष्यबाण हे निश्चितच या ठिकाणी आम्ही 15 वर्षापासून उचललेला आहे, पण आता पुन्हा धनुष्यबाण पुन्हा नव्याने जोमाने आम्ही उचलू अशी आपल्याला मी ग्वाही देतो. आणि सर्वच उमेदवार या प्रभागातून आम्ही विजय करू ही निश्चित आम्हाला तुळजाभवानी चरणी तुम्हाला प्रार्थना करतो. एवढंच मी सर्वांना आलेल्या सर्व नागरिकांना, सर्व नातेवाईकांना, सर्व महिला भगिनींना मी आभार व्यक्त करतो सर्वांचे. आणि असंच सहकार्य तुम्ही 15 तारखेपर्यंत टिकून ठेवायचं आहे हीच अशी सर्वांना. आणि धनुष्यबाणा समोरील बटन दाबून आपण सुद्धा जेवढे आले तेवढे सर्वांनी आणि आपल्या नातेवाईकांना सुद्धा सांगून नाशिक जिल्ह्यामधील संपूर्ण, नाशिक शहरातील संपूर्ण धनुष्यबाणा समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना, महापालिकेवर सुद्धा या ठिकाणी धनुष्यबाणच त्या ठिकाणी पाठवा आणि भगवा फडकला पाहिजे असं मी आपल्याला सर्वांना सांगतो. आणि आपण सर्वजण उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो.